वेलकम बॅक गाईज तुझे टमके ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. आणि आता मी दिल्ली एअरपोर्टवर आहे. तर हा ब्लॉग मी बनवणार होतो, पण येता येता आपण एका खास माणसाला भेटलो. त्याच्यामुळे म्हटलं आता ब्लॉग कंटिन्यू करू, आपण इथून स्टार्ट करू. तर येता येता मी आता श्रीमान लेजंडला भेटलो, जे स्ट्रीमिंग वगैरे करतात. तर तुम्हाला माहीत असेल मी ती क्लिप लावतो की काय, मी तेव्हा ब्लॉग चालू नव्हता केला, जस्ट भेटलो. तर कम्फर्टेबल मला वाटलं नाही की भाऊ कारण तर सकाळी झालेला. तर त्याच्यामुळे 7:30 नाही 8 सव्वा 8 झालेले तेव्हा आले. ही क्लिप तुम्ही आधी बघा, त्याच्यानंतर आपण आपला ब्लॉग कंटिन्यू करू. भाई आज एअरपोर्टवर श्रीमान भाई दिसले मागे, तर आपण जाऊन विचारून बघू तो काय बोलतो. श्रीमान भाऊच्या सोबत एक कुठे चालले? मुंबई. तर भाऊ पण मुंबईला चालले. तर अशा पद्धतीने भेटला, बोलायला एकदम हंबल होता. मी भरपूर वेळा म्हणजे 2-3 मिनिटे बोलत होतो, पण मी प्रत्येक वेळेला असं कॅमेरा पुढे नाही ठेवला. मी विचारलं स्ट्रीमिंगबद्दल आणि सगळ्या गोष्टी विचारल्या, कसं काय काय चाललंय. ते सांगत होते दिल्लीला एक इव्हेंट होता, तिथे आलेले. तर ते बोलले की काय ब्लॉग वगैरे काय बनवतोय का. त्यावेळी मी ब्लॉग कॅमेरा नाही काढला, बोलले ठीक आहे. तर त्याच्यानंतर विचारलं भाऊ की काय करतोय, कुठे म्हणजे जॉब वगैरेचं विचारलं त्यांनी. मग ते सांगितलं थोडंसं. 3-4 मिनटं बोलायला भेटलं. त्याच्यानंतर मी पुढे कदाचित फ्लाईटमध्ये पण भेटेल आता, कारण तर सेम फ्लाईट आहे, तो पण मुंबईलाच चालला आहे. आणि आता मी इथे दिल्लीला आहे, CP प्लस दिल्ली एअरपोर्ट. तर इथून आपल्याला जायचं गेट नंबर 44वर. आणि आपली फ्लाईट आहे 10:40ची आहे, पण ती डिले झाली 15-20 मिनटं. तर समजा 11पर्यंत जाईल आणि 1:30ला आपण मुंबईला पोचू आणि तिथून मग आपल्याला घरी जायचं. तर हाय डिपार्चर गेट 3762. हा बाण त्यांनी सरळ दाखवला आहे. इकडे वॉशरूम मला वाटतं सरळ म्हणजे इकडून असेल. तर ही आहे फ्लाईट आपली 10:35ची होती, 10:55ला येईल. ते आहे 2425 मुंबई. सो त्याच्यात डिले झाले, 10:55पर्यंत येणार आहे. काय ठीक आहे, काय जशी येईल तशी. तर ते पण गेट 2762 आहे, इथून पुढे चाललो. आणि एअरपोर्टवर असे शॉप्स आहेत. तिथे तिथे मला ते ॲक्टिनीचा प्रोडक्ट होता, तो बघायचा होता. तर आपण जाऊन बघून घेऊ. तर हा प्रोडक्ट होता, हे त्या ॲक्नी सिरम लावते. मी नाही लावत, पण आमची दर्शी लावते. घ्यायचा काय विषय. हेच तर आपल्याकडे घेतलं तरी 110-120 रुपयाला, नाही सर 110 200-250 काहीतरी. इथे जरा महाग असेल. बाकी इथून आता आतमध्ये जाऊ आपण. अजून फ्लाईटला बराच वेळ आहे, पण तरी जाऊ. आपले जे जुने ब्लॉग आहेत, त्यानंतर मी इथून आलेलो गेलेलो GB ला, तिकडचे पण ब्लॉग आहेत, ते पण एडिट करायचे. आणि आता आपण दिल्ली एअरपोर्टचा नजारा दाखवू, बाहेरचा कसं दिसतं दिल्ली एअरपोर्ट. तर असा ह्या टर्मिनल 3 दिल्ली एअरपोर्टचा. पहिल्यांदा मी त्या साईडला गेलेलो, पण तिथे अरायवलसाठी. आणि हा टर्मिनल 3 हा डिपार्चरसाठी होता, म्हणजे आपल्याला इथून जायचं असेल तर याच्यावर. म्हणजे चुकून तिकडनं गेलो, काय विषय नाही. चला आपण याचाही वापर करू. म्हणजे ही अशी एक ही एअरपोर्टवर वस्तू आहे, गोष्ट आहे, तिचा काही उपयोग नाही. चालत नॉर्मल असं जायला दिलेलं आहे, काय आहे का माहीत नाही, पण दिले तर आपण वापर करू. स्ट्रेट लिफ्ट आहे, लिफ्ट नाही एलिव्हेटर आहे. तर चला, भरपूर कंटेंट आपल्याकडे सध्या झालेलं आहे. हा श्रीमान लिजंड भेटला आपल्याला, म्हणून आजचा आपण ब्लॉग चालू केला. तर मी 4-5 ब्लॉग बनवलेत पूर्ण ट्रिपचे, पण आज काही एवढा माझा मूड नव्हता बनवायचा. पण श्रीमान लिजंड भेटला, म्हटला बघू दे त्याला. कारण तर असं मी ऐकलं आहे का श्रीमान लिजंडला जर तुम्ही नाव टाकलं आणि तो जर याच्यात असला, तर मग तुमच्या ब्लॉग्सला किंवा कशाला पण व्ह्यूज येतात. बघू आज आपल्या ब्लॉगला व्ह्यूज येतात का. मला तर चांगली गोष्ट आहे, नाही आली तरी चांगली गोष्ट आहे. भेटला भाऊ एकदाचा. तर आता इथे पण पाणी प्यायला आलंय. एअरपोर्टवर एक चांगले फ्री पाणी भेटतं. आणि काय ते पाणी येईल कुठून ते काय समजत नाही. इथे दिलंय, हात दाखवायला सांगितलंय. इथे असं वाटतं सेन्सर होतं. अरे आलं आलं पाणी आलं. नंबर 11 आहे इथे आहे. तर आपली बॉडी अजून भरपूर टाईम. मला वाटतं अजून 1:15 जाईल. आता वाजले 9:30. आपली 1:15 लवकर आलो. चला आता बघूया काय होत आहे. डायरेक्ट आता फ्लाईटमध्ये, आणि फ्लाईटमध्ये आपलं जेवण सुद्धा आहे, एअर इंडिया आहे त्याच्यामध्ये. तर त्याचाही आस्वाद घेऊ आपण. मग तिथून विकास किंवा दिलीपला बोलले, तिथून आपण घाटकोपरला जाणार. मेट्रोने घाटकोपर पण येऊ. टिटू मुंबईला उतरलं.
आणि तिथून मग आपण डायरेक्ट कसारा किंवा असेल बघू आणि घरी मग होली आहे. मग ते होलीचाही ब्लॉग बनवू, त्यानंतर आपल्या क्रिकेटच्या मॅच पण आहे, ते मॅचचाही ब्लॉग बनवू. चला डायरेक्ट होतो फ्लाईट. आता आपण आतमध्ये आलोय इंडियाच्या. हेच अडतीस आपले एकदम शेवटचे त्याच्या फ्लाईट नेण्याचा आज फायदा आहे. इथे ते एअरफोन्स देतात, हे काही झोपायचे असेल तर ते देतात, पुढे स्क्रीन वगैरे असते त्यांची. ते आणि हा बाहेरचा नजारा आहे. आणि ही आतपर्यंत फ्लाईट आहे पण एअर इंडियाची. आणि यांचं फ्री फूड पण येतं, ते पण आपण बघू, ट्राय करू. चला आता थोडा वेळ बघू. तर आता प्लेन टेक ऑफ होत आहे आणि इथे आपण पाहिजे त्या मूवी बघू शकतो. हिंदीच्या मूवी शोधते एखादी चांगली. फायनली प्लेन उडलेले 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 2. जे पण काय व्हायचं असते सुरुवातीच्या 15 सेकंद होते, त्याच्यानंतर काय होत नाही. तेवढं काउंट डाऊन करू दे. चला आता आपण येऊ. आणि हा आहे सिटीचा वरचा व्ह्यू. तर आपलं इथे जेवण आलेलं आहे. आता बघूया काय काय. मला वाटतं नॉनव्हेज मध्ये बिर्याणी असेल असं दिसतंय. नाही नाही, सॉरी नाश्ता आहे ना, सकाळ आहे. पावभाजी, बुर्जी पाव आहे वाटतं, आणि जोडला स्वीट आहे. तर चला खाऊ. इकडं असा नजारा आहे, इकडं आपली कांतारा मूवी लागले. तर आता फायनली आपण मुंबईला पोहोचतोय आणि आता लँडिंग होईल. हे आपली मुंबई. तर आता आपण एअरपोर्टला पोहोचलोय आणि इथून आता आपल्याला बॅग कलेक्ट करायचं आहे. गेट नंबर 13वर आहे. तर इथून 13वर आपली बॅग आहे, इथून बॅग येईल. ते बॅग आपण घेऊ आणि मग आपला परतीचा प्रवास करू. एकपर्यंत आपण ट्रेननी जाऊ आणि मग पुढे जाऊ. ट्रेननी घाटकोपर, मेट्रोनी घाटकोपर, आणि तिथून मग आपली कसारा आसनगाव. तुला आपला ब्लॉग आपण एंड करू. आसनगाव स्टेशन. इथं विकास आलाय घ्यायला. एंड करू. पोरांची चालले होली.